करील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। अन्साटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मुंबईतील मानाची आणि तब्बल 16व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही क्रीडा स्पर्धा साहेबांना पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने एक टी शर्ट्स या स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही भेट देत आहोत। मुंबईतील तब्बल 16 वर्ष ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये खेळवली जाते। नुसती खेळवली जात नाही तर मुंबईमधील मानाची पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे 16 वर्ष ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले अन्साटे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं संतोष धनवटे साहेब यांचा देखील क्राइम ब्रांच नवी मुंबईचे संतोष धनवटे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते देखील उपस्थित राहिले आहेत। विशेष म्हणजे ते स्वतः क्रिकेटर आहेत। नवी मुंबईच्या 40+ संघामध्ये स्वतः क्रिकेट देखील खेळत असतात। नेरूळच्या संघामध्ये त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, सन्मान देखील त्यांचा या ठिकाणी केला जातोय। क्रिकेट हा खेळच मुळे तुम्हा सर्वांचा लाडका आहे आणि प्रत्येक जण भारतातील ह्या खेळाशी निगडित आहे, जुडला गेलेला आहे। तर महेंद्र पांचाळ साहेबांचा ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। माझं पहिलं पोलीस स्टेशन 1995 ते 99 मी विक्रोळी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस नाशिकमधून ट्रेनिंग करून आलो होतो त्यावेळेस मी विक्रोळी पोलीस स्टेशनला माझी पहिली पोस्टिंग होती। आता त्याच पोलीस स्टेशनचे 3 पोलीस स्टेशन झालेले आहे। तर तदनंतर महेंद्र पांचाळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। विक्रोलींच्या माध्यमातून त्यांचा सन्मान त्यांना सन्मान चिन्ह देऊन अमोल म्हात्रे सरांना विनंती करील आपण या क्रीडा स्पर्धेसाठी तर सन्मानित केलं जात आहे महेंद्र पांचाळ साहेबांना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। तर मी डॉक्टर कोकणे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल क्रिकेटचे प्रेमी क्रिकेटचे चाहते ड्रॉपासून करुणा सरांना विनंती आहे। डॉक्टर कोकणे सरांचं या क्रीडा स्पर्धेत ड्रॉपासून सर्व गोष्टीमध्ये जोडले गेलेले आहेत। कुठे काही कमी आहे का? डॉक्टर कोकणे सरांनी मात्र संपूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आणि या क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर मी पंचांना या ठिकाणी विनंती करील या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे पंच सर्वात पहिल्यांदा मी वरिष्ठ पंच सतीश कुरूप सरांना या ठिकाणी आमंत्रित करील, ज्यांचा कारण गेली 30 वर्ष पंचांची कामगिरी करणारे आणि मुंबई महाराष्ट्रातील नामवंत पंच सतीश कुरूप सरांचा या ठिकाणी सन्मान मी साहेबांनाच विनंती करील। मी अन्साटे सतीश कुरूप सर आपण या ठिकाणी यायचे, त्याचबरोबरीने कल्याणी घोरपडे सर, शशी साटम सर, सुशांत मांजरेकर सर, तसेच मी या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खास रत्नागिरीवरून खास क्रिकेटच्या चाहत्या आहेत आणि गुणलेखक रत्नागिरीमध्ये करत असतात, परंतु या स्पर्धेसाठी आम्हाला लाभल्या सोनम चव्हाण मॅडम खास रत्नागिरीवरून या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका करण्यासाठी आलेल्या, तर आम्ही त्यांचं मुंबईमध्ये स्वागत करतो। आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आणि सकाळच्या सत्रात आज मात्र सकाळपासून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। तदनंतर अनिल सरफरे गुणलेखक, गेली 2 दिवस गुणलेखकाची भूमिका सांभाळणारे अनिलजी सरफरे, अनिल सरफरे त्यांचा परळवरून गेली 2 दिवस या स्पर्धेसाठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना असणारे, तसं मी खाडे साहेबांना विनंती करेल आपण सन्मानित करायचं आहे अनिल सरफरे यांना। आणि 4ही पंच आला असेल तर आपणास देखील या ठिकाणी यायचं आहे। तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी दिग्गज खेळाडूंचा सन्मान करत असतो। एक चांगला पायंडा विक्रोलियन्स, पहिल्यांदा मी विक्रोलियन्स विषयी सांगेल कारण मुंबईतील असा संघ ज्याला भरपूर वर्षाची परंपरा आहे, नुसती परंपरा नाही तर गेली कित्येक वर्ष हा संघ खेळत असताना दरवर्षी हा संघ मुंबईतील बेस्ट डिसिप्लिन संघाचं पारितोषिक देखील जिंकत असतो। अर्थातच विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे। डिसिप्लिन म्हणजे
त्या संघाला कोणत्याही स्पर्धेमध्ये टाईम द्या, सकाळी 7चा टाईम द्या, 6:45 वाजता मुंबईतील एकमेव संघ आहे पोचणारा टायमाच्या अगोदर. हे विक्रोली यांचं नाव आहे, ही ख्याती आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा टाईम आहे त्याच पद्धतीने ज्यासाठी ते प्रसिद्ध डिसिप्लिन, तशी एक चांगली डिसिप्लिन स्पर्धा देखील आयोजित केली. त्यासाठी मी विनंती करील, एक जबरदस्त आणि यशस्वी स्पर्धा मुंबईला दिल्याबद्दल विक्रोली यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर त्यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय 5 खेळाडूंचा, ज्यांनी मात्र तर अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जातोय ज्यांनी क्रिकेटसाठी बरंच काही दिलं आहे, परंतु त्यांच्यासाठी विक्रोलियन्स दरवर्षी काहीतरी करत असतं. म्हणून त्याची आठवण म्हणून त्यांनी आयुष्यभर जे क्रिकेट खेळलं त्याची आठवण म्हणून विक्रोलियन्स काहीतरी देत असतं आणि याही वर्षी विक्रोलियन्स देत आहे, 5 खेळाडूंचा सन्मान करत आहे. अनिल गुरव, गणेश गल्लीसाठी क्रिकेट खेळणारे अनिल गुरव यांचा सन्मान सोन्याचं नाणं देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. अर्थातच अमोल म्हात्रे यांच्या माध्यमातून सन्मान मुंबईचे अंडर-19 खेळाडू गणेश 11 गणेश गल्लीसाठी जोरदार कित्येक वर्ष अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळले अनिल गुरव नावच काफी आहे आणि आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि हा फक्त गणेश गल्लीसाठी खेळलेला नाहीये, हा मुंबईचा इंडियाचा रिचर्ड्स आहे. आणि खरी गोष्ट तुम्हाला सांगायची, तुम्हाला माहित नाही, तू तिथेच उभा राहा. हा सचिन तेंडुलकरनी जी पहिली सेंचुरी मारली ती ह्याच्या बॅटने मारलेली आहे. ससान्यान क्लब होता, ससान्यांचा कॅप्टन आमचा अनिल आणि हा विक्रोलियन्सचा खूप जवळचा गणेश 11 आणि घरचा आमचा आपला ते जोरात राहून जाऊन द्या. मंडा लाड व्यंकट आणि आमचा करुणा थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं काम करतोस, असंच करत राहा. बोलतो ना. यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये तसंच सीझन क्रिकेटमध्ये पण खूप काही चांगलं कार्य करणारे पण कधी पिक्चरमध्ये न येणारे, टिळक चौक कधी नाव ऐकलं तुम्ही? ऐकलात का कोणी? जुने सिनियर्स लोक ऐकलात? हात वर करा. आणि एक विवेक कदम, प्लीज विवेक कदम तू इथंच उभा राहा, मला काहीतरी बोलायचं आहे. एक पाल्याला आहे, पावसाळी टुर्नामेंट आहे, अशीच एक टुर्नामेंट मॅचलेस ऑर्गनाईज करायची आणि अशी परिस्थिती त्यावेळेला पेपर्समध्ये सगळ्यांचे ॲव्हरेज यायचे, कोण मारुती व्हॅन जिंकणार. आणि उमेश मांजरेकर ॲव्हरेजमध्ये होता आणि विवेक कदम आमचा, दोन्ही आपले, उमेश पण आपलाच आहे. आणि उमेशने एक असा स्ट्रोक मारला, गाडीची मारुती व्हॅनची चावी अशी याच्या हातात दिलेली आणि हिने कॅच सोडला आणि मारुती व्हॅन उमेश मांजरेकरला मिळाली. ही खरी गोष्ट आहे. नाही जुनं नाही रे. ॲक्च्युली त्या मॅचवर बोलणं बरोबर नाही, आता कुठे टीका करणं बरोबर नाही. ते मी हारलो. उमेश चांगली बॅटिंग केली, फायनलपर्यंत मी 8 पॉईंटनी पुढं होतो आणि बाकी बोलणं बरोबर नाही की तिथे उमेशने खूप चांगली बॅटिंग बॉलिंग, मी फक्त बॅटिंग करत होतो, उमेश बॅटिंग बॉलिंग करत होता, किपिंग करत होता. त्यामुळे तो माझ्या प्रत्येक मॅचमध्ये माझ्या पॉईंटनी पुढं, मी फक्त बॅटिंग करत होतो. त्या माझा एक कॅच, तो माझा कॅच नव्हता, मला जबरदस्ती यांनी घ्यायला लावला, इकडून त्या तिकडे धावा लावलं चिखलात त्या, मी कॅच कसा घेणार, तो सुटला कॅच. उंच होता म्हणून बॉलपर्यंत पोचलो, पण पावसामध्ये जास्त धावून बॉल पकडणं पॉसिबल नव्हतं. सुटला बिटला काय नाही, खूप लांब होता कॅच, मी असं कॅच सोडत नव्हतो आणि आजही कॅच सोडणार नाही. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोन्याचं नाणं विक्रोली यांच्या माध्यमातून एक आठवण म्हणून विक्रोलींच्या वैभवशाली साम्राज्याचे ते साक्षीदार आहेत. सर्वात प्रथम विक्रोलियन्स आणि सगळ्या इकडच्या मेंबर्सचं मी धन्यवाद देतो. विक्रोलियन्स फक्त शिस्तबद्ध संघ नाही, मुंबईतील कुठलाही कॉज असेल, कुठल्याही प्लेयरला मदत करायला असेल तर मी विक्रोलियन्सला नेहमी पहिलं बघतो. जरी मी ग्राउंडवर जात नाही, आमच्याकडे वसईला एक टुर्नामेंट होती, आमचा एक प्लेअर होता सुहास देवकर, टुर्नामेंटची फायनल त्यांनी मारली
आणि एवढे मोठ्या मनाने अमोलला मी आणि अमोलच्या टीमला मी खूप धन्यवाद देतो. कुठलीही टीम फायनल मारून अख्खं फर्स्ट प्राईज देणारी पहिली टीम मी बघितली. खूप क्रिकेट खेळलो. शिस्तबद्ध संघ नाही. तुमच्या प्रेमापोटी मी धावा तिथं आलेलो आहे. मी सहसा कुठल्या टुर्नामेंट जात नाही, कारण मी तसं काय, जरी माझं नाव असेल तरी माझं नाव, मी टेलचं खेळलो, माझ्याकडे मोठे मोठे प्लेयर खेळले, थोडंफार नाव झालं. पण अमोल तुमची टीम खूप चांगलं काम करत होती. आणि विक्रोलियन्स आजची टीम नाही, जेव्हा आम्ही तेव्हापासून विक्रोलियन्स खेळत आहे आणि त्यापासून त्यांचा लेवल आहे, टीमची जी परफॉर्मन्स आहे त्यापासून खूप चांगले खेळतात. आज हे ग्राउंडवर आलो, इथं बघितले अंपायर्स एकापेक्षा एक मोठे, स्टेजवर सगळे मोठे मोठे क्रिकेटर्स, इथं तुमची कमिटी टीम्स, खूप चांगलं वाटलं. आणि इथं खूप आनंद असा आला की इथं बहुतेक प्लेयर टेनिस प्लस सीझन दोन्हीकडे नाव गमावलेले प्लेयर्स मला बघायला मिळाले, भेटायला मिळाले. आणि इथं एक एक दिग्गज आहेत. तुम्ही खूप चांगलं काम करताय. ऑलवेज कधी मला हाक द्या, मी तुमच्याकरता नेहमी अवेलेबल आहे. तदनंतर पप्पी महाडेश्वर यांचा सन्मान केला जाणार आहे, कारण यांनी देखील एक काळ गाजवला आहे. अभिनवसाठी, विक्रोळीसाठी लाजबाब क्रिकेट खेळलेला आहे आणि इनिंगच्या मॅचमध्ये दिवसभर आऊट न होणारे फलंदाज म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिला गेलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या कार्याला, त्यांच्या क्रिकेटचा गौरव, तर त्यांचा क्रिकेटचा सन्मान, त्यांच्या क्रिकेटचा गौरव या ठिकाणी केला जातोय. पप्पी महाडेश्वर बोलायचं गेलं तर कमीच आहे. क्रिकेट त्यांनी चालू केलं ते आपलं अभिनव स्पोर्ट्स क्लबकडून, आणि नंतर ते विक्रोलियन्स स्पोर्ट्स क्लबशी पण जॉईन झाले. पण त्यांची जी फलंदाजी होती, नेहमी फलंदाजीला ओपनिंगला यायचे आणि स्वतःची बॅट त्यांची एक ख्याती होती. कोणाला पर्सनल बॅट कोणाला द्यायची नाही, असे आमचे पप्पी महाडेश्वर एक चांगले त्यावेळीचे, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वर्ष टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे, असे पप्पी महाडेश्वर. पप्पी महाडेश्वर आपल्याला जरा 2 शब्द बोला. विक्रोलियन्स आणि त्यांचे हे अध्यक्ष करुणा जे काही ह्या विक्रोळीत क्रिकेटबद्दल जे काम करतो अतिशय सुंदर आहे आणि ते बघून खूप बरं वाटतं. असंच करुणा तू करत राहा, आम्ही पाठीशी आहोत तुझ्या. धन्यवाद. तदनंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय हेमंत गायकवाड सरांना. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांनी त्यांचा सन्मान वैशाल अंगणे त्यांच्या माध्यमातून सन्मानित केला जातोय. हेमंत गायकवाड आणि दोघेही टिळक चौकसाठी खेळलेत. वैशाल यांनी देखील अधिराज्य गाजवलंय. त्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. हेमंत गायकवाड ज्यांचा सन्मान आज या ठिकाणी विक्रोलियन्सच्या माध्यमातून, सोन्याचं नाणं, त्यांनी केलेल्या आयुष्यभर क्रिकेटचं या ठिकाणी सन्मान विक्रोलियन्सकडून केला जातोय. हॅलो 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 मी थँक्स करुणाचं बोलेन आणि अमोलचं पहिलं म्हणजे, कारण आत्तापर्यंत मी जेवढं क्रिकेट खेळलो, पण माझं क्रिकेट माझ्या दुखापतीमुळे बंद झालं. परंतु जे काही आज विक्रोळीमध्ये क्रिकेट खेळलं जातं आहे ते ह्या 2 व्यक्तींमुळे. तर मी प्रथमतः यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आज काही विक्रोलियन्स आहे ती या दोघांवरती चालते. दुसरी गोष्ट म्हणजे माझा सन्मान केला त्याबद्दल मी विक्रोलियन्स स्पोर्ट्सचे खूप आभार मानतो. आज मला खरोखरच एकदम मी त्यांच्या विरुद्ध खेळलो आणि त्यांच्यामधून खेळलो. ते सगळे दिग्गज माझ्याबरोबर आहे आणि आज खरोखर बघून मजा आली. सगळे श्याम, सचिन, जॅकपॉट, आम्ही त्याला जॉकपॉट बोलतो. प्रवीण आहे, आमचे सर आहे, विवेक सर आहेत. आमचा विशालला मगाशी फोन केलेला, विशाल बोलतो पोचतो रे, मी कामावर होता पण आला तो. तर खरोखरच एकदम दिग्गज क्रिकेटर आहे. आणि आम्ही खेळलो ते मागे, आम्ही राहुल इलेव्हनच्या चंद्राशी पण माझं बोलणं झालेलं मागे. तर तो बोलला आपण जे क्रिकेट खेळलो आणि आत्ताचं क्रिकेट फास्ट आहे. त्यावेळेस पैसा नव्हता, परंतु क्रिकेट 2 पैसे भेटो, पण एकदम जबरदस्त म्हणजे परफॉर्मन्स, म्हणजे अटीतटीचे संघ होते पण मजा यायची खेळायला. पण आत्ताचे पण संघ खूप नशीबवान आहे की त्यांना पैसा पण आहे, सर्व काही आहे, पण त्या टायमाला आम्हाला एवढं लाभलं नाही. पण खरोखरच ते आजचा जे खेळ आहे ते जबरदस्त आहे. तर मग मी त्यांचे खूप आणि मेहनत घ्या सगळ्यांनी, प्रत्येकाने डिसिप्लिन मेहनत घ्या, एवढंच मी बोलून. आणि परत एकदा विक्रोलियन्सचे आम्ही आभार मानतो की मला इथं बोलण्याची संधी दिली. थँक्यू. हॅलो
हेमंतबद्दल बोलायचं म्हणजे हेमंत सर्वात चांगला ऑलराऊंडर होता आणि त्याची ख्याती म्हणजे तो पहिली आणि तिसरी ओव्हर टाकायचा आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पहिला टिळक चौकला खेळला, मला ते विवेक सरांच्या हाताखाली खेळला. त्याच्यानंतर तो प्रेसी आमच्या राहुलला पण खेळला 1-2 वर्ष. त्याच्यानंतर तो प्रेसीला पण खेळला, 3 टीमला खेळला आणि 3 टीमला तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करायचा. आणि एक म्हणजे आमची विक्रोळी पोलीस स्टेशनची एक मॅच होती, विक्रोळी पोलीस स्टेशन विरुद्ध कांजूरमार्ग पोलीस स्टेशन. त्यावेळी अमित मोहल्ला कमिटी, अमित गोलतकरची टीम होती. अमित गोलतकरनी त्या मॅचला एका बॉलरला 6 बॉल 6 सिक्स मारलेले. हरीफ म्हणून का तो बॉलर होता, हरीफ म्हणून आपला टागोरनगरचा प्लेअर होता. आणि त्या मॅचला त्या लोकांनी 105 केलेले आणि 110 केलेले 6 ओव्हरला. आणि खरोखर हेमंतनी त्या मॅचला 55 का ते केलेले आणि ती मॅच आम्ही 5.2 2 बॉलनी जिंकलो होतो. म्हणजे असा आमचा हेमंत होता वेगात. पण त्याचं क्रिकेट लवकर त्यांनी इंजुरीमुळे त्याचं क्रिकेट बंद झालं. पण त्याच्या पुढच्या आयुष्याला माझं धन्यवाद, शुभेच्छा. तदनंतर या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे अशा खेळाडूचा ज्यांनी मॅचलेस संघासाठी, मुलुंड संघांसाठी तर क्रिकेट खेळलं, परंतु मॅचलेस या दिग्गज संघासाठी देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं. तर श्याम वागळे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिग्गज श्याम वागळे सरांचा सन्मान विक्रोलींच्या माध्यमातून सोन्याचं नाणं देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. आठवण म्हणून या क्रीडा स्पर्धेची अग्रिसेना असेल, अल्फिनो असेल या संघांचा देखील प्रतिनिधित्व त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. असे हे श्याम वागळे दिग्गज खेळाडू, टेनिस क्रिकेटमधील लिजेंड खेळाडू, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 शब्द सर. या ग्राउंडवर आल्यानंतर परत आमच्या त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, परत खेळावं असं वाटतंय. पण विक्रोलियन्सला, करुणाकर कोट्यान आणि या सर्व सहकाऱ्यांना, अमोल साहेबांना हे सर्व ऑर्गनाईज केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्स सांगतो. थँक्यू. या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी करणारे दिग्गज पंच गेली 30-35 वर्ष संपूर्ण लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातील पंच म्हणून ज्यांची गणना केली जाते अर्थातच सतीश कुरूप सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी उपेंद्र सावंत साहेबांना विनंती करेल सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील नुकतेच ते दुबईची स्पर्धा देखील 25 लाखाची करून आलेले आहेत. त्यांचा सन्मान आणि गेली 30-35 वर्ष संपूर्ण क्रिकेट जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची दहशत एवढी होती कारण कडक शिस्त आणि ती शिस्त मात्र त्यांनी संपूर्ण आयुष्यभर मोडलेली नाही आहे सतीश कुरूप सर. तदनंतर मी या ठिकाणी कल्याणी घोरपडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करील. तर कल्याणी घोरपडे सर दिग्गज खेळाडू आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. राहुल 11 साठी पूर्वीच्या काळी षटकार कोणी मारायचा तर कल्याणी घोरपडे नाव घेतलं जायचं, अर्थात त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर शशी साटम सर आणखीन एक टेनिस क्रिकेटमधील दिग्गज, परंतु पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना सातत्याने पाहतो. जेंटलमन क्रिकेटर देखील आणि आज मात्र तेवढेच चांगले पंच म्हणून संपूर्ण क्रिकेट जगतातील ओळख शशी साटम सरांचा. आणि त्याचबरोबर तदनंतर सुशांत मांजरेकर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुशांत मांजरेकर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. नामवंत पंच आणि त्याचबरोबरीने क्रिकेट देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने अमृत 11 साठी जरूर टेनिस बॉल क्रिकेट खेळले, त्याचबरोबर लेदर बॉल देखील रिलायन्स साठी सातत्याने खेळताना आम्ही ज्यांना पाहतो. एक विशेष पुरस्कार आपल्याकडे जे समालोचन करतायत हे चंदू शेट्टे सर. सगळ्यांना माहितीनुसार मी सांगतो की यांना नुकताच एक उत्कृष्ट समालोचक असं पारितोषिक मिळालेलं आहे. ऑल ओव्हर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये यांना सर्वोत्कृष्ट समालोचकांचं पारितोषिक मिळालं. मी विनंती करतो प्रवीण तांबे सरांना की यांना त्यांनी सन्मान करायचा आहे. चंदू शेट्टे घाटकोपर पटवाडे येथील अतिशय उत्कृष्ट समालोचन करतात आणि त्यांना आता नुकताच सर्वोत्कृष्ट समालोचकाचं पारितोषिक मिळालं आहे ऑल ओव्हर इंडिया. तर एक सन्मान या क्रीडा स्पर्धेचं
खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा आयोजित करणं, या क्रीडा स्पर्धेने बरेचसे विक्रम केलेले आहेत. कारण संपूर्ण मुंबईमध्ये लीग पद्धतीच्या मॅचेस पहिल्यांदा करण्याचा मान विक्रोळी कन्नमोर नगरला जातोय आणि अर्थातच ते शक्य झालंय करुणा सरांमुळे. त्याहूनही पुढे जाऊन सांगायचं झालं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 16च्या 16 संघांच्या कॅप्टनला समोरासमोर बोलून त्यांच्यासमोर खुला ड्रॉ केला, म्हणजे कोणत्याही पद्धतीची पार्सलिटी न व्हावी म्हणून एक नवीन पायंडा पाडला. 16 कॅप्टनच्या समोर ड्रॉ करण्यात आला. त्याचबरोबरने प्रत्येक संघाची 15 ते 16 खेळाडूंची लिस्ट आठवडाभर अगोदरच घेण्यात आली, म्हणजे कोणता खेळाडू दुसऱ्या टीममधून न खेळावा म्हणून भल्या भल्या खेळाडूंची गोची देखील झाली. परंतु क्रिकेटमध्ये शिस्त आणायची असेल तर त्यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घ्यायचा हे त्यांनी ठरवलं आणि त्याबद्दल आणि या SSB क्रीडा स्पर्धा या ठिकाणी केल्याबद्दल स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्गच्या माध्यमातून प्रवीण सरांच्या शुभ हस्ते या विक्रोलियन्सचे सर्व अर्थातच करुणाकरण कोटियान यांचा सन्मान, जोरदार टाळ्या. विक्रोळीची आन बान शान अर्थातच करुणा कोटियान, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2 शब्द तुम्हालाच बोलायची विनंती करील, कारण मुंबईतून आज जी फेकी गोलंदाजी बंद झालेली आहे, मी 99 ते 98% सांगतोय, ती झालेली आहे. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा करुणा सर आणि त्यांच्या टीमचा देखील आहे आणि यावर्षी ही स्पर्धा देखील प्लेन बॉलिंगची केली. सर, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी. मी पहिला थ्रो बॉलर, त्यामुळे मी बोलू शकतो. आज पण तुम्हाला सांगतो, ही जी व्यक्ती आहे ना, ही काही करू शकते. प्रवीण तांबे, आम्ही सगळे जे दिग्गज बसलेत, विवेक कदम वगैरे सगळे, अनिल गुरव सगळे, पण हा खूप वेगळा आहे. पुढे होता हा खूप काही करू शकतो. आणि आज नाही, आम्ही रोज व्हॉट्सअपमध्ये थोडा खूप जवळ येतो माणूस, पण आमचा रोज असतो. करुणा सगळे असतात, पण हा अबोल माणूस जे काही करू शकतो ना, ते बाकी कोणी करू शकत नाही. हा आमचा करुणा. आणि विक्रोलियन्स, आम्ही उपेंद्रजी, आम्ही गणेश इलेव्हन आणि उपेंद्रजींचं खूप जवळचं नातं, परळवाले आम्ही. त्यामुळे विक्रोलियन्स आणि जे करतं ना, ते घट्ट प्रेम असंच ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुला बोलायचं? हॅलो, हा जो मान दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचा मी धन्यवाद बोलतो. फक्त सांगायचं एवढं आहे की जे आपण स्पर्धा खेळतो त्याला एक म्हणजे रिस्क. आता कोणी कुठच्याही टीम येतात, कुठच्याही टीममधनं खेळतात. एक टीम स्ट्रॉंग होती, बाकीचे जे लोकल टीम आहे ते त्यांच्यासमोर काहीच करू शकत नाही. पण आजच्या ज्या टुर्नामेंट आली त्याच्यात सगळं विरुद्ध झालं. दोन्ही टीम वेगळे झाल्या. एकही चांगली टीम लीग मॅचला हरले आणि ते क्वालिफाय नाही आले. आणि या क्वालिफायचा फायदा या जे लोकल टीम आहेत, म्हणजे आपली वाशीची टीम झाली किंवा घाटकोपरची टीम झाली, या टीमला मिळालं. म्हणजे अशी स्पर्धा झाली की त्यांच्या लॉट झाले पाहिजे. लॉट नंतर 16 पिरियडचे नाव घेऊन मॅच चालू व्हायच्या अगोदर 11 जणांचे नावं, ही पद्धत सगळीकडे चालूच झाली पाहिजे. आणि मला वाटते ही आपल्या भटवाडीला चंदू सरांनी चालू केली. चंदूबरोबर आता ही पद्धत आम्ही विक्रोळीला चालू करतो आहे. आणि या टुर्नामेंटला सगळ्या टीमनी मला सहकार्य केलं. कुठच्याही टीमनी मला असं बोललं नाही की तू असं काय करतो आहे, याच्याबद्दल परत तू चालू केलं की हे दुसरीकडे पण चालू होईल. पण मी बोललो, सीझन क्रिकेट जी MCAच्या अंडर होत्या त्याला शिस्त आहे, ती टेनिस क्रिकेटला पण लागली पाहिजे. टेनिस क्रिकेटला एवढा पैसा आहे आता की या खेळाडूंनी ते शिस्त पाळली तर अजून यांना पैसा मिळेल. अजून मी जास्ती काय. धन्यवाद. तर नक्कीच एका वेगळ्या दिशेने टेनिस बॉल क्रिकेट चाललेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं स्थानिक क्रिकेट रबर बॉलचं देखील क्रिकेट चाललेलं आहे. अर्थातच या स्थानिक क्रिकेटमध्ये देखील आता खूप मोठं आणि या स्थानिक क्रिकेट आज मात्र पूर्वीच्या काळी सर एवढे पारितोषिक नव्हते, परंतु आता गेल्या वर्षी दुबईला 25 लाखाची स्पर्धा झाली आणि त्याचबरोबरीने स्पर्धा उडुपीमध्ये 50 लाखाची स्पर्धा झाली. आणि या स्पर्धांना मुंबई महाराष्ट्रातून खेळाडू तिथपर्यंत जाऊ लागले. परंतु त्याच्यामागे एकच कारण आहे, अर्थातच ते कारण आहे tenniscricket.in. म्हणजे वेबसाईट्स आल्या आणि इकडल्या जे स्थानिक क्रिकेट आहे संपूर्ण जगभर 200 देशामध्ये पाहिलं जाऊ लागलं. तर खऱ्या अर्थाने या वेबसाईटचा निर्माता आणि जगातील पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट काढणारे मी संतोष नाणेकर यांना या ठिकाणी आमंत्रित करील. संतोष नाणेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय tenniscricket.in. कारण आज खऱ्या अर्थाने क्रिकेटला, स्थानिक क्रिकेटला जे चांगले दिवस आले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे.
मी प्रवीण सरांनाच विनंती करील, संतोष नाणेकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने टेनिस क्रिकेटला आणि आपल्या स्थानिक क्रिकेटला, म्हणजे जे खेळाडू आज छोट्या छोट्या खेडेगावात खेळत होते त्यांना दुबईमध्ये बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना स्पर्धा विमानाने प्रवास करून ते दुबईला पोहोचले. अर्थातच आहेत का संतोष सर? आणि त्यांचं आणि ह्या युवकाचं नाव आहे 24 वर्षीय कुर्ल्याचा युवक आहे. 3 वर्षापूर्वी त्यांनी वेबसाईट काढली आणि तुमच्या आमच्यासारखाच एका छोट्याशा चाळीतील युवक, परंतु आज त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष नाणेकर. त्यांचा सन्मान, त्यांच्या कार्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्यानंतर बऱ्याचशा वेबसाईट्स आलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून गौरव देखील या त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून गौरव देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. गौरव यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहेत. या संतोष तुम्ही या. गौरव आणि संतोष एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे आणि या सर्वांचा सन्मान होणं गरजेचं आहे, कारण ही संपूर्ण टीम टेनिस क्रिकेट डॉन्डी. शाहरुख आपण देखील या. शाहरुख आपला देखील सन्मान करण्यात येतोय, कारण आज जगभरामध्ये अक्षरशः अमेरिकेपर्यंत ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जात होती. अर्थातच ही संपूर्ण टीम. सुधीर या. सुधीर तर सुधीर आहेत का इकडे? तर सुधीर यांचा देखील सन्मान आम्ही प्रवीण तांबे सरांच्या शुभ हस्ते करतोय आणि खूप मोठ्या व्यक्तिमत्वाकडून हा सन्मान केला जातोय आणि ऊर्जा देऊन जाईल अक्षय. तर सन्मान केला जातोय अक्षयचा देखील. अक्षयचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय या क्रीडा स्पर्धेसाठी. तर आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकाकडे आता वळतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या स्पर्धेवर अधिराज्य ज्यांनी गाजवलं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर मी सर्वप्रथम सचिन जगताप सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वप्रथम या ठिकाणी प्रदान केला जातोय मी सचिन जगताप सरांच्या शुभ हस्ते. आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अशा व्यक्तिमत्वाला, अशा खेळाडूला ज्याने सामन्याचं पारडं बदललं. अर्थातच पहिल्या षटकात बऱ्याचशा धावा झाल्या होत्या, परंतु तदनंतर धावा थांबवल्या. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणारा, संपूर्ण स्पर्धेत अधिराज्य गाजवणारा संदेश गुप्ता फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. आणि अहमदाबाद स्पोर्टच्या माध्यमातून बॅट देण्यात येते. भगवान सावंत यांच्या माध्यमातून ही बॅट संदेश गुप्ताला या ठिकाणी देण्यात येते. अंतिम फेरीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. भगवान सावंत आपण या ठिकाणी या. तसेच तदनंतरची सर्व पारितोषिकं असतील कैलासवासी प्रशांत उघाडे यांच्या स्मरणार्थ यानंतरची सर्व पारितोषिकं वैयक्तिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी विशाल महाडिक सरांना विनंती करील आपण यानंतरचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जातोय आकाश जहांगीर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. या स्पर्धेवर आपल्या अप्रतिम कामगिरीने छाप सोडणारा आकाश जहांगीर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पंतनगर घाटकोपर संघाचा आकाश या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. भगवान सावंत विनंती आपण या ठिकाणी या. भगवान सावंतजी. तर आकाश काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स विषयी? या संपूर्ण स्पर्धे आज संपूर्ण मुंबईला आकाश माहीत झालेला आहे, काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि तुझ्या टीमच्या कामगिरीविषयी? पहिल्यांदा मैं तो मेरी टीम को बहुत प्राउड फील कर रहा हूँ कि मेरी टीम ने पूरा टीम वर्क से हम लोग जीते पूरा टूर्नामेंट. बस ये टूर्नामेंट को भी थैंक यू कि ये टूर्नामेंट की वजह से मैं ऊपर आया. बस थैंक यू. तर आज संपूर्ण मुंबईला आकाश जहांगीर नावाच्या नवा खेळाडूची ओळख झाली. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स होता. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जातोय आणि तो देण्यासाठी मी रोहित राणे सरांना विनंती करील आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि
कैलासवासी प्रशांत उघाडे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरत आहेत आपल्या वेगाने संपूर्ण या स्पर्धेला मुंबईला प्रभावित करणारे विशाल चौरसिया मध्य प्रदेशातील हा खेळाडू या ठिकाणी जरूर आलाय. विशाल चौरसिया अप्रतिम वेग पाहायला मिळाला. विशाल चौरसिया, विशाल क्या कहोगे इस प्रतियोगिता के बारे में और आपके परफॉर्मेंस के बारे में? मैं एमपी से निकल कर आया हूँ, अभी कुछ ही दिन हुए हैं. मेरे को राकेश भाई पैकर मिले और इनकी टीम से मैं खेलता हूँ और अभी थोड़ा टाइम तो लगेगा मुझे इस टीम को समझने में, पर मेरे को काफ़ी कॉन्फिडेंस देते हैं मेरे टीम मेंबर्स. थैंक यू. ऐसा रबर क्रिकेट एमपी में होता है क्या? नहीं, एमपी में नहीं होता है, तो मेरा बॉल एक्स्ट्रा रन आई हैव गिवन क्योंकि मेरे हाथ से स्किट हो रहा था बॉल. तर नक्कीच पहिल्या प्रयत्नात या सर्वांची मनं जिंकलीत. एमपीच्या या खेळाडूने एकदा जोरदार टाळ्या विशाल चौरसियासाठी झाला पाहिजेत. अप्रतिम कामगिरी विशाल चौरसिया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी अनिल गुरव सरांना मी विनंती करील. अनिल गुरव सर आपण यायचंय. कैलासवासी प्रशांत उघाडे यांच्या स्मरणार्थ असणार हे पारितोषिक म्हणजे फलंदाजाच्या हस्ते फलंदाजाचा सन्मान होणार आहे आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडला. अर्थातच रणजीपटू योगेश पवार या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहेत. सर्वाधिक धावा करण्याचा मान या स्पर्धेतील त्यांना जातोय. रणजीपटू योगेश पवार यांना आहेत का योगेश? आणि या स्पर्धेवर अधिराज्य गाजवत आहेत रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहराचे असणारे खेळाडू आणि न्यू अहमदाबाद स्पोर्टच्या माध्यमातून बॅट देखील भगवान सावंत यांच्या माध्यमातून अनिल गुरव यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून सन्मान केला जातोय. रणजीपटू योगेश पवार यांचा या स्पर्धेवर अधिराज्य गाजवत आहेत. आपल्या संघ सेमीफायनलला जरूर पराभूत झाला तरी पहिला सामना तुम्ही आठवा 97 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तब्बल 60 धावांची खेळी नाबाद म्हणजे कोणतीही विकेट न गमावता 97 धावांचा पाठलाग केला. मोलाची कामगिरी केली होती योगेश पवार यांनी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर काय म्हणाल योगेशजी तुमच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीविषयी? कारण तुम्ही पावसाळी क्रिकेट म्हणजे तुमची कामगिरी नेहमीच खुलताना आम्ही पाहतो. तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट तर नक्कीच केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही टेनिस बॉलचं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळता. परंतु काय म्हणाल आज तुमच्या या कामगिरीविषयी आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि या नवीन फॉर्मॅटविषयी देखील? नवीन फॉर्मॅट हा चांगलाच आहे, आधीच मी बोललो. आणि रबर बॉल मला असं वाटतं की उलट विकेट ओली असली की असं वाटतं की सीझनसारखंच आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटतं खेळायला टेनिसपेक्षा. टेनिसमध्ये बॉल फिरतो पण रबर बॉल खेळायला मला त्यामानाने भरपूर आवडतं आणि त्यामुळे स्कोर पण होतं. जी गोष्ट आवडीची असते ती केली की कधी पण आपल्याला फायदाच होणार असं मला वाटतं. त्याचबरोबर तुमच्या संघाविषयी काय म्हणाल? कारण गतवर्षीचा देखील पावसाळी हंगाम तुम्ही शिरवणीची स्पर्धा असेल मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि तुमचा संघ जो काही बहरात पाहायला मिळतोय भल्या भल्या संघांना पराभूत करत आहे त्या संघाविषयी देखील काय म्हणाल? आमचा संघ बघायला गेलं तर सगळा रायगडमधलाच आहे पण तो वेगवेगळ्या गावांमधला आहे. त्या सगळ्यांना निलेश बरोबर एकत्र ठेवतो, कसे काय ऑर्गनाईज करायचं वगैरे सगळं मस्त करतो. आणि दुसरं बोलायला झालं या टुर्नामेंटबद्दल की एवढे मोठे मोठे प्लेयर इथे आलेत की आम्ही म्हणजे लहानपणी स्वप्न बघायचो की बाबा ह्यांच्याशी कधीतरी खेळायला मिळेल. आणि परत पंच बोलले तर करुणा सर किंवा गुरु सर वगैरे असतात तर हे तसं बघायला गेलं तर लिजंड म्हणजे त्या अंपायरनं पण काय बोलता येत नाही हो की चुकीचं काय असेल तरी, कारण की ते आपण ते देवाचं तसं म्हटलं तरी पण चालेल. म्हणून ती एक अभिमानाची गोष्ट वाटते. यांच्याबरोबर अंपायरिंगला असलं म्हणजे यांचं असं वाटतं की त्यांच्याबरोबरच खेळतोय असं वाटतं, त्यामुळे बरं वाटतं. त्याचबरोबरीने हे स्थानिक क्रिकेट तुम्ही खेळत असताना टेनिस बॉल असेल रबर बॉल असेल याचा फायदा कुठेतरी लेदर बॉलच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला होत असतो का? प्रवीण तर प्रवीण मला नेहमीच सांगतो की पहिले बाबा आपल्याला लेदर बॉल खेळायचं आहे आणि मी पण लेदर आणि टेनिसमध्ये जर काय चॉईस करायचं तर पहिले लेदर बॉल मॅच खेळतो आणि जर त्यातनं वेळ मिळाला तरच टेनिस बॉल खेळतो. त्यामुळे लेदर बॉल पहिले खेळायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. तर म्हणजे तोच संदेश तुम्ही इतर खेळाडूंना देखील खेळा, म्हणजे तुम्ही स्थानिक क्रिकेट तर खेळाच खेळा परंतु लेदर क्रिकेटकडे तुम्ही वळलंच पाहिजे. हा संदेश प्रवीण सरांनी देखील दिलेला आहे आणि हा संदेश योगेश पवार देखील देत आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून रायगडच्या या सिताऱ्याने विक्रोळी जिंकलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त कामगिरी. आणि तदनंतर
या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज विवेक कदम साहेबांना विनंती करील, आपण सरांना या ठिकाणी विनंती करील, आपण या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी यायचे. कैलासवासी प्रशांत उघाडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा चषक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतायत. आणि मॅन ऑफ द सिरीजवर नाव कोरलं गेलेलं आहे अशा खेळाडूचं ज्याने ही स्पर्धा गाजवली आणि प्रत्येक मॅचमधील त्याचा परफॉर्मन्सच्या जोरावर संघ विजेता झाला होता. अर्थातच अप्रतिम असा कामगिरी करणारा नवी मुंबईचा विध्वंसक फलंदाज अरविंद राणा ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणखीन एका, कारण माहुलच्या मैदानामधील 74 धावांची खेळी एका नव्या सिताऱ्याच्या उदयाची चाहूल देऊन गेली होती आणि आज तो सितारा अर्थातच अरविंद राणा आज या स्पर्धेचा जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. अर्थातच नवी मुंबईच्या या खेळाडूच्या नावावर संपूर्ण विक्रोळीची स्पर्धा होते. अर्थातच मॅन ऑफ द सिरीज अरविंद राणा उर्फ सोनू नवी मुंबईच्या नेरूळ नगरचा असणारा, माझ्या मते डेनिस 11 नेरूळ नगर हा त्याचा मूळचा संघ. तर नवी मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईत दाखल झाल्यानंतरचा परफॉर्मन्स काय म्हणाल? जिंकलं तुम्ही आज मात्र संपूर्ण मुंबईला. बहुत डिफरेंस है नई मुंबई और मुंबई में. क्रिकेट मतलब ज़मीन आसमान का फ़र्क है. यहाँ मतलब नए नए बॉलर और अच्छे बॉलर को खेलने को मतलब मिल रहा है, बहुत अच्छी बात है. आणि आज एवढ्या मोठ्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय, काय म्हणशील आणि किती आनंद, आणि हे मॅन ऑफ द सिरीज तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे? नहीं, बॉम्बे में आके ये मेरा फर्स्ट है, तो ये बहुत मतलब गर्व की बात है कि मेरे को मैन ऑफ द सीरीज से सम्मान किया जा रहा है, तो बहुत बड़ी बात है मेरे लिए. आणि यानंतर तुला नवी मुंबईच्या संघातूनच मुंबईला यायला आवडेल की मुंबईच्या संघातून नवी या ठिकाणी खेळायला आवडेल? तर मला वाटतं नवी मुंबईचा संघ देखील चांगला ताकदवर बनू शकतो, त्याविषयी काय म्हणशील? मैंने स्टार्ट नवी मुंबई से किया, तो मैं चाहता हूँ कि मैं अपनी नई मुंबई को ऊपर लेके जाऊँ. तर माझं सांगणं हेच आहे, आणि न्यू अहमदाबाद स्पोर्टच्या माध्यमातून एक बॅग देखील देण्यात येते. माझं सांगणं हेच आहे की नवी मुंबईचा संघ देखील काट टाकतोय, त्यांच्यामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. त्यांनी एकत्रित खेळलं तर ती क्षमता आहे, एकत्रित सातत्याने खेळणं गरजेचं आहे नवी मुंबईच्या संघाने. आणि सुधांशू स्पोर्टच्या माध्यमातून एक बॅग देखील देण्यात येते. आजच्या या स्पर्धेचा मानकरी अर्थातच अरविंद राणा उर्फ तर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक ज्याला मिळालं आहे विशाल चौरसिया, आपण देखील या. आणि बेस्ट बॅट्समन योगेश पवार, आपण देखील या ठिकाणी आपला सन्मान बाकी आहे. तर सुधांशू स्पोर्टच्या माध्यमातून सन्मान केला जातोय विशाल चौरसे याचा, आणि त्याचबरोबरीने सन्मान या ठिकाणी केला जातोय योगेश पवार यांचा देखील सन्मान केला जातोय. तदनंतर चतुर्थ क्रमांकाकडे आपण वळतोय. तर या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी श्याम वागडे सरांना विनंती करेल, आपण या ठिकाणी यायचं. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक दोन्ही टीम तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक दोन्ही टीम या ठिकाणी या. अर्थातच जे सेमीफायनलला पराभूत झालेले आहेत सॅनियल आणि ट्रायडंट नवी मुंबई दोन्ही कर्णधार या. दोघांनाही म्हणजे तृतीय क्रमांक हा विभागून दिला जातोय. अर्थातच पहिल्यांदा मी आमंत्रित करेल या ठिकाणी सॅनियल आहेत का? सॅनियल आणि ट्रायडंट, हां सॅनियल या. 13,000 रुपयाचं पारितोषिक आहे सॅनियल संघासाठी. स्वप्नील कोळी, तदनंतर मी कोकणे सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल. कोकणे सरांना, कोकणे सर आपण या. आणि यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विभागून दिलं जात आहे आणि ते जात आहे ट्रायडंट नवी मुंबई संघाला. अर्थातच संजय सोलंकी, विश्वजित ठाकूर, संजय सोलंकी, निलेश परदेशी, विश्वजित ठाकूर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतायत. 4 संघांमध्ये अव्वल दाखल झाले होते. चांगली कामगिरी.
तर सन्मान या ठिकाणी उपेंद्र सावंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मी उपेंद्र सावंत साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबरीने मात्र तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हंसाटे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रोळी पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर उपेंद्र सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जाणार आहे. आणि शिवसेना नगरसेवक उपेंद्र सावंत साहेब नवनिर्वाचित आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. जबरदस्त कामगिरी करणारा आणि या स्पर्धेमध्ये सर्वांना धक्के देणारा आणि अंतिम फेरीत दाखल होणारा पंतनगर बॉईज घाटकोपर राकेश गुप्ता आणि कंपनी, प्रशांत मार्कू, श्रीधर हंसाटे साहेब असतील, नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवक उपेंद्र सावंत साहेब असतील यांच्या शुभ हस्ते. आणि उपविजेते या स्पर्धेतील ठरतायत पंतनगर. या स्पर्धेतील उपविजेते. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही चांगली कामगिरी केलात तर काही होऊ शकतं आणि ते या संघाने दाखवलंय. कदाचित 16व्या नंबरवर हा रँकिंगला असेल परंतु द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचलेत, म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. आणि या सर्वांनी मनं जिंकलेली आहेत. तर एक मिनिट, प्रशांत मार्कू काय म्हणाल? प्रशांत मार्कू इकडे या. प्रशांत ये. तर प्रशांत काय म्हणाल तुमच्या या संघाच्या थक्क करणाऱ्या कामगिरीविषयी? कारण सर्वांना प्रभावित केलं या संघाने. कारण बरोबर नाही, एकही खेळाडू असा नाही आहे, तू देखील मुख्य प्रवाहापासून थोडासा दूर गेलायस, परंतु एकही खेळाडू नाही ज्याला व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे आणि आज मात्र अंतिम फेरीपर्यंत दाखल झाला आहे. कामगिरीविषयी काय म्हणाल? हा सध्या आम्ही नवीन संघ चालू केलेला आहे. सगळा त्याच्यामध्ये मोठा हातभार बोलायचा तर राकेश गुप्ता याचा आहे. त्यांनी मिळून आम्हाला सांगितलं की तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला खेळायला देतो, जिकडे आहे तिकडे एंट्रीज करतो तुमच्या, तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. असं ठरवून आम्ही लेदर वगैरे खेळणारे प्लेयर सगळे एकत्र करून आम्ही एक टीम बनवली आणि त्यांना एकत्र घेऊन तुम्ही बघितलं तर सगळ्यांचं एज ग्रुप बघायला गेलात तर 25 ते 26च्या वयामध्ये, मीच त्याच्यामध्ये ओव्हर एज आहे थोडा, असं आहे. पण सगळ्यांना घेऊन चालतो आम्ही. आमचं टीम कॉम्बिनेशन चांगलं होतं आहे, त्याप्रमाणे आम्ही आता पुढे असेच चालत राहू, असेच खेळत राहू. त्याच्यासाठी तुमचा पण सपोर्ट आम्हाला भरपूर राहील. आणि विक्रोलियन्स यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं आयोजन केलं, चांगली टुर्नामेंट झाली आणि असेच पुढे सातत्याने करत राहा. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना प्रभावित केलं तुम्ही. अंतिम फेरीपर्यंत दाखल झाले आणि तदनंतर या स्पर्धेचे मानकरी महेंद्र पांचाळ सरांना विनंती करील आपण यायचं हे पारितोषिक देण्यासाठी. त्याचबरोबरीने सर्व मान्यवरांना देखील विनंती करील, प्रदीप रावळणीजी आपण देखील या आणि प्रवीण सर आपण देखील यायचं आहे. त्याचबरोबरीने सर्व मान्यवरांना विनंती आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते अंतिम विजेते वरद लॉजिस्टिक्स स्वस्तिक हा संघ अंतिम विजेता ठरतोय, विनायक अपराज आणि कंपनी. त्याचबरोबरीने हा संघ अंतिम विजेता या स्पर्धेतील ठरतोय. अप्रतिम कामगिरी करणारा नवी मुंबईचा वरद स्वस्तिक हा संघ या ठिकाणी विजेता ठरतोय. नवी मुंबईने क्रिकेटची ताकद या ठिकाणी दाखवून दिली आहे. तर ऐतिहासिक कामगिरी रामपोळ त्यांचं मार्गदर्शन लाभलं या नवी मुंबईच्या गॅरो, त्याचबरोबर मंगेश आणि विक्रोळी जिंकली आहे. हॅलो 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 थैंक यू टू करुणा सर, इतना अच्छा टूर्नामेंट यहाँ ऑर्गेनाइज किया. और बहुत अच्छी बात ये है कि ये जो टीम फाइनल में आ रही है उनका नाम भी स्वस्तिक है. मैं जिस टीम से खेला था उस टीम का नाम भी स्वस्तिक है. और मेरे साथ मेरी स्वस्तिक टीम को ऊपर लाने वाले मिस्टर प्रदीप रावलाने वो भी हमारे साथ है. थैंक यू वेरी मच. तर जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नवी मुंबईच्या या संघाचे विनायक अपराज सर या. विनायकजी या संघाचे सर्व विनायक अपराज काय म्हणाल सर तुमच्या या संघाच्या कामगिरीविषयी? नवी मुंबईने आज मुंबई जिंकली त्याविषयी.